गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आणि गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं छान अशा सकाळसोबत, सुंदर सकाळसोबत, रहस्यमय सकाळसोबत खूप स्वागत करते. आणि ही सकाळ आणि हा दिवस तुमचा आजचा खूप छान गेलेला असावा अशी अपेक्षा करते आणि सुंदरच गेलेला असावा. पावसाचं वातावरण काय म्हणते तुमच्याकडे नक्कीच कमेंट करून सांगा. आमच्याकडे तसं चालू आहे, येतोय जातोय आणि खूप सारा पडतोय आणि त्या पावसाला आहे खूप सारी थंडी. चला आता मी तर खिडकी उघडून तुम्हाला बाहेरचं दृश्य दाखवलंच आहे, तर आता आपण जाऊयात किचनमध्ये थेट एंट्री करायला. चला तर मग हा पराठा कसा आहे तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे. मुलांच्या टिफिनसाठी बनवते, जेणेकरून आहे ना, मी काल रीलवर बघितला तर 1 मिनिटाच्या, तर म्हटलं चला मी पण आज ट्राय करणार हा आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार, म्हणून मी ट्राय केला. काही नाही, आपली नॉर्मल चपातीचं पीठ असतं ते चपाती करून घ्यायच्या, अशा 2 चपात्या करून घ्यायच्या. आता मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगते, जसं मी काल बघितलं त्याप्रमाणे आणि मी करणार आहे त्याप्रमाणे. पीठ मळलेलंच असतं आपलं चपातीसाठी. चपाती रोज रोज खाऊन कंटाळा आलेलाच असतो, जो म्हटलं चला आज वेगळ्या पद्धतीने खाऊ. आणि खरंच पिल्लांनी पण फिनिश केला, मी सांगते. आता हा दिवस मी दुसऱ्या दिवशी बनवते ब्लॉग, त्यामुळे टिफिन तर फिनिश करून आलेच, पण यांनाही खूप आवडला. मीच टेस्ट केली नाही, आता नेक्स्ट टाईम करेल तेव्हा मी टेस्ट करून नक्कीच सांगेल कसा होता. छान अशी चपाती एक लाटून घेतली, ती बाजूला ठेवून दिली आणि मस्त अशी चपाती गोलसर लाटायची आहे छान अशी. आणि ती एक साईडला मी जाळं घेतलं ना त्याच्यावरती ठेवून दिली. आता लगेच तशीच दुसऱ्या पद्धतीची चपाती मी लाटून घेतली. सकाळी सकाळी म्हटलं पिल्लांना बघू देत अशा पद्धतीने खातात का, म्हटलं आठवड्यातून एकदम हे पण देते, कारण पौष्टिक असलेलं खाल्लं की कसं व्यवस्थित असतं. आणि तुम्हाला सांगते गॅसचं येणारची फ्लेम लो न ठेवता, हाय न ठेवता मीडियम ठेवायची. आता तवा तापला नव्हता म्हणून मी जरा हाय केली इकडे. आणि छान असा दोन्ही चपात्या लाटून घेतल्या. छान अशा चपात्या लाटून घ्यायच्या, दोन्ही अशा मस्त एकसारख्या आकाराच्या. आणि त्या लाटून झाल्यानंतर मग त्यामध्ये आता मी सांगते तुम्हाला पुढे काय ते. मी काल एका रीलवर बघितलं, म्हटलं चला आपण पण ट्राय करूयात. छानच दिसत होता दिसायला, तर आता आपण केल्यावरती कसं वाटतो. आता मी पहिल्यांदाच केलं आहे, तुम्हाला पण शेअर करावं म्हटलं. कसं होतं आहे कसं नाही ते माहीत नव्हतं मला, पण झाला म्हणजे छानच झाला बऱ्यापैकी. फर्स्ट टाईम असल्यामुळे थोडासा म्हणजे नाही का, तुम्हाला सांगते पुढे की काय झालं आहे ते. छान अशी चपाती मी आता लाटून घेतली. आपल्याला काय करायचं आहे, कांदा असा उभा चिरून घ्यायचा बारीक, किंवा तुम्हाला आडवा छोटा चिरायचा असेल तरी चिरू शकता. कांदा म्हटलं चपाती थोडीशी फुटणारच, तर छान असा कांदा चिरून घेतला मी. आणि त्याच्यानंतर अशा 2 चपात्या लाटून घेतल्यात. हा उभा पातळ भजेला कांदा चिरतो ना त्या पद्धतीने पातळ चिरून घेतला. त्याच्यावरती तुम्ही टाकू शकता मिरची बारीक चिरलेली, पण मी टाकली नाही, माझ्या पिल्लांसाठी बनवत होते म्हणून मी कोथिंबीर टाकली. मी त्याच्यावरती थोडंसं चणापीठ टाकले, आपलं चणापीठ असतं ना हरभरा डाळीचं, ते 1 चम्मच टाकले. त्याच्यानंतर थोडंसं लाईटली मीठ टाकले. घरात जो माझा पेरापेरी मसाला आहे, किंवा तुमच्याकडे चाट मसाला असेल किंवा तिखट कलरचा किंवा तिखट असेल ना ते तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे पेरापेरी मसाला होता, ते मिश्रण चपातीवरतीच मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि ते सगळीकडे चपातीला, एका साईडच्या चपातीला सगळीकडे असं लावून घेतले, मस्त पसरून घेतले सगळीकडून. आणि माझी इथे एक चूक झाली, ते तुम्ही करू नका. आता मी हे छान पसरून घेतले. चूक काय झाली ते सांगते पुढे. मस्त असं छान पसरून घेतल्यानंतर ती दुसरीवाली चपाती जी आहे ना ती वरतून त्याच्यावरती ठेवायची आहे, अशी नॉर्मल ठेवून द्यायची. पण ठेवल्यानंतर फक्त ठेवायची नाही, तर सगळ्या कडामेऱ्या त्या क्लोज करून घ्यायच्या आहेत. आणि थोडंसं चपातीला दाब द्यायचं आहे. मी हा नॉर्मली हात दिला आहे, पण मी दाब दिला नव्हता, मध्यभागी तसंच फुगीर वाटत होता. त्यामुळे कट करताना थोडीशी माझ्याकडून चूक झाली की तो व्यवस्थित कट होत नव्हता, म्हणजे चिपकत होतं. त्यामुळे दाब असं सगळीकडून द्या आणि छान असे कट करून घ्या. तुमच्याकडे सुरी असेल तर सुरीच्या साहाय्याने करा. माझ्याकडे पिझ्झा कटर होतं, मी त्यानेच कट करून घेतलं. छान असे 4 भाग करून घेतले त्याचे. आता हे 4 भाग घेतले आणि प्रत्येकी एक भाग आपण रोल करत उचलायचा आहे, जेणेकरून ते छान असा रोल होईल. आणि रोल झाल्यानंतर तुम्ही बघू शकता पुढे छान असं दाबून घ्यायचं आणि त्याच्याच हे लाटून घ्यायचं पुन्हा एकदा, लच्छा पराठा टाईप असं मस्त होतं. आणि तो मस्त सगळीकडे कांदा स्प्रेड झालेला असतो आणि तो मसाला वगैरे बघा असा रोल करून घ्यायचा आहे. मी चपाती दाबली नव्हती, त्यामुळे ती माझ्या असं फोल्डिंग करताना थोडंसं चुकलं, पण नेक्स्ट टाईम दुपारी ह्यांच्या नाश्त्याला बनवली तेव्हा छान बनवली होती. तसं छान दाबून घेतला की असं लाटून घ्यायचा तो छान, असं थोडीशी पिठी घेऊन. आणि असं छान लाटल्यानंतर मस्त असं रेडी केलं आणि छान मस्त नाश्ता झाला होता. खरंच यम्मी लागत होतं. त्यात चणापीठ होतं ना, त्यामुळे छान क्रिप्सी लागत होतं. मस्त अशी देवपूजा करून घेतली छान अशी. आज गुरुवार, गुरुपौर्णिमाची सगळ्यांना माझ्याकडून लेटच असतील शुभेच्छा. आता मी चालले होते स्वामींच्या मठामध्ये. सुरुवात होते आणि असं मुसळधार पडतो, मग भिजण्यापेक्षा आपला रेनकोट घातलेला बरा, हो की नाही. कपडे वाळासाठी वरती पण ठीक आहे.
पाऊस तर खूपच होता, पण म्हटलं चला खूप दिवस झालं स्वामींच्या मठात गेलेच नव्हते, तर म्हटलं चला जाऊन येऊयात. इतकी गर्दी तर तुम्ही चप्पलच्या रांगा बघू शकता की खूप लाईन होती तिथे, तरी पण म्हटलं नाही दर्शन घ्यायचं. असं मस्त वातावरण होतं बाहेर, सुंदर असं गारवा होता आणि छान असं चप्पल काढून स्वामींच्या दर्शनासाठी चाललं होतं. मस्त असं छकुली आणि मीच गेले होते आणि मस्त असं दर्शन घेतलं आम्ही आणि भरपूर गर्दी होती. मला वाटलं नव्हतं एवढी दुपारच्या टायमिंगला गर्दी असेल, संध्याकाळी असेल, पण दुपारी पण खूप सारी गर्दी होती. छान असं आम्ही दर्शन घेतलं. श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना. दर्शन घेऊन आम्ही आतमध्ये एंटरच होणार होतो, पण प्रसादाच्यासाठी पण एवढी मोठी रांग होती की श्रेवास आम्हाला वाटलं ती अशी मोठी रांग की मंदिरात पाया पडण्यासाठीच होती, पण प्रसादाची रांग वेगळी होती आणि मंदिरात दर्शन घेण्याची रांग वेगळी होती. तर आम्ही छान असं जाऊन आतमध्ये रांग असली तरी मस्त असं दर्शन घेतलं. थोडा वेळ गेला पण मस्त शांत असं दर्शन झालं आणि खरंच भारी वाटलं. आणि स्वामींच्या मठात कधीही जा, खरंच खूप भारी वाटतं. आता ही समोरची रांग दिसली आधी ती तुम्हाला प्रसादासाठी होती आणि ही जी रांग आहे ती स्वामींच्या दर्शनासाठी होती. अगदी छान वाटलं. दर्शन घेऊन मस्त बसून घेतलं. कसं झालं दर्शन? खूप छान आणि प्रसन्न वाटलं मला. दर्शन छान झालं गाईच. मस्त गर्दी आहे. काहीच बघू शकता ब्लॉग मध्ये मी गावी कशी असते आणि इथे. हो हो मी थांबा गाईज, मी तेच पकडते आता बोलता गाईज. जसं प्रत्येकाचं वेशभूषा ही जसा देश तसा वेश असते, त्यामुळे त्याच्यावरून जज करत जाऊ नका प्रत्येकाला. आणि जसा देश तसा वेश असं राहायचं असतं. जसा देश तसा वेश मी तुम्हाला 10 वेळा तेच सांगेन, कारण की आपण ज्या ठिकाणी जातो त्यानुसारच राहणीमान गरजेचं आहे आणि तुम्ही पण तसेच राहत जावा. आता गावाला गेल्यावर गावाकडचं वातावरण तुम्ही कोणी जज कराल असाल की इकडे कसे असते, तर असंच असतं. जसं आपण जिथे राहतो त्याचप्रमाणे राहायला लागतं. आता बघा लोणाला कशी मॉडेल आहे बघा आमची. चला दर्शन छान झालं मस्त असं. पण आम्ही कुठे निघालो ना, आता जाताना येताना पाऊस होता, आता जातानाही पाऊसच चालू आहे, काय विचारूच नका. आता गाडीवरती रेनकोट घालते आणि मग घरी पोहोचते, मग भेटूयात पुन्हा. घरी आले एका गोष्टीसाठी खूप डिप्रेशनमध्ये गेले आणि त्यानंतर मस्त पिल्लाने माझा मूड फ्रेश केला आणि मला त्याने असं गिफ्ट दिलं. काही ना त्याने लिहून दिलं. गाईज हा दक्षुणी मला गुरुपौर्णिमेच्या खूप छान छान शुभेच्छा दिल्यात, पण माझा मूड इतका डेंजर स्विंग झालेला आहे तुम्हाला सांगते. 3 तास एकच गोष्ट शोधते पण अजून काही सापडली नाही आहे. पण त्यात माझ्या दक्षुणी मला छान असं ग्रीटिंग कार्ड दिले ते तुम्हाला दाखवते मी पुढं. थँक्यू सो मच. असंच माझा मूड ऑफ झालं ओके करत जा काय दोक्ष ऑफ झाला म्हणजे एक गोष्ट हरवली आहे, सापडली तर सांगतेच तुम्हाला, पण सापडली नाही तर इग्नोर इट. थकले मी, स्वयंपाक करायचा अजून मला. चला कंटिन्यू करा.